आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। जामनेरमध्ये बांधकाम कामगार कार्डच्या सत्यापनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। ऑनलाइन फॉर्म भरणारे संचालक आणि बांधकाम कामगार कार्ड सत्यापन करणारे प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये पैसे घेण्याच्या विषयावरून हाणामारी झाली। या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जामनेरमध्ये बांधकाम कामगार कार्ड वाटपात घोळ, बांधकाम कामगार कार्डसाठी लाच घेतल्याचा आरोप, वादातून हाणामारी, पोलिसात गुन्हा दाखल। राज्य शासनाने ही योजना गरजू बांधकाम कामगारांसाठी पूर्णपणे मोफत सुरू केली आहे। मात्र कार्ड वाटप करणाऱ्या व्यक्ती आणि अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र कार्ड वाटप ऑनलाईन करणाऱ्या व्यक्तींकडून आणि अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। ऑनलाईन फॉर्म भरून देणाऱ्या संचालकाने सांगितले की आम्ही प्रत्येकी 200 रुपये ऑनलाईन करण्याचे घेतो, परंतु आम्हाला कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून 800 रुपये मागणी केली जात आहे, तरच आम्ही कार्ड ऑनलाईन करू किंवा आम्ही ते सत्यापन करू। यावर प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावर विचारणा केली असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावला। आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीत, आमच्यावर खोटा आरोप लावला जात आहे। या प्रकारानंतर सामान्य बांधकाम कामगारांमध्ये असंतोष पसरलेला आहे। सरकारने कामगारांच्या हक्कासाठी योजना सुरू केली असताना दलाल आणि भ्रष्ट अधिकारी त्यांचा गैरफायदा घेत आहेत का, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत। याविषयी प्रशासनाकडून काही मागणी केली जात आहे। योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी होणार का? पैसे घेणाऱ्या दोषीवर कारवाई केली जाणार का? ज्या कंपनीला हे टेंडर दिले आहे त्या कंपनीची प्रशासन चौकशी करणार का किंवा पावले उचलणार का? याबाबत प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। नागरिक आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उत्तराची अपेक्षा करत आहे। काय प्रकार घडला होता सर? मी नंतर सकाळी नेमकी आता एवढी मोठी घटना घडली, आता एवढा मोठा इश्यू झाला, एका शासकीय अधिकाऱ्यावरती उचलला गेलेला नाही उचलला। माझ्याकडे एक महिला आली, त्यांना पावती पाहिजे होती, त्यांनी पाठवली, पण ते पावती त्या महिलांना मिळाली नाही। मी त्यांना विचारणा करायला गेलो असता त्यांनी माझ्यावरती हात टाकला आणि पैशाची मागणी केली। मी पैसे नाही देऊ शकलो त्यांना। किती मागितले पैसे त्यांनी? कशासाठी मागितले? पावती बोलतोय, ज्याच्याकडे फॉर्म भरला त्याच्याकडून तुम्ही पावती घ्या बोलतो। कशाचे फॉर्म आहे? बांधकाम कामगार कल्याणचे। किती पैसे मागितले त्यांनी? ते त्या महिलेचा मी फॉर्म ऑनलाईन करून दिलेला, रितसरपणे तिचा मंजूर झालेला आणि तिला 1 रुपयाची पावती पण काढून दिलेली, जे ऑनलाईन फीस घेऊन सनी आणि संबंधित मी फॉर्म घेऊन सनी त्या महिलेला सांगितलं की ऑफिसला जाऊन सनी तुम्ही शिक्क्याची पावती घेऊन घ्या। तर संबंधित त्यांनी पुन्हा त्या माणसाला आमच्याकडे पाठवले की जिथे फॉर्म भरला तिथून शिक्क्याची पावती घ्या। मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे, तसेच माझं ऑनलाईनचं दुकान असल्यामुळे, मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे मी त्यांना सही शिक्क्याची पावती देऊ शकत नाही। तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे असता तर त्यांनी नाही दिली। परत तोच वाद केला, मी विचारणा केली असती, त्यांना अंगावर हात टाकला आणि ते बोलता की ऑफिसमध्ये येऊन सनी मार जोडके। काय नाव आहे त्यांचं? त्यांचे इंचार्ज ललित साहेब। ललित साहेब, हे शासकीय कंपनी आहे की प्रायव्हेट आहे? हे प्रायव्हेट कंपनी। प्रायव्हेट आहे का? तुमचं नाव काय? विष्णू रामदास सुंदर। आपलं दुकान कोणतं आहे? प्रेरणा सेवा केंद्र कुठे? जामनेरमध्ये आहे का? ड्युटी काम। किती पैसे घेतो आपण फॉर्म भरायचे? आम्ही ऑनलाईनचे पैसे घेतो। किती घेतो? 200। साहेबांनी किती रुपयाची मागणी केली होती नेमकी? ललित साहेबांनी त्यावरती मी आता सध्या नाही। त्यांनी किती पैसे मागितले तुम्हाला? म्हणजे हा जो प्रकार घडला पैसे मागण्याहून झालेला आहे, तर किती रुपये मागितले तेव्हा, त्यामुळे हा प्रकार एवढा घडला? पैशाबद्दल मी सध्या नाही बोलू शकत, कारण पण पैशामुळे झाला नाही, कामं वेळेवर होत नसल्यामुळे त्याच्यामुळे झाला आमचा वाद। कारण की ते सरकारी ऑफिस असल्यामुळे त्यांना लोकांचं काम करून देणं गरजेचं आहे, आणि मी प्रायव्हेट असल्यामुळे ते लोकांना माझ्याकडे पाठवतात। मी कसं काय काम कंप्लीट करणार? जे काम कंप्लीट झालेलं आहे, जे कार्ड बनलेले आहे, मंजूर झालेले, ते कार्ड ते लोकांना वेळेवर देऊ शकत नाही, ते आमच्याकडे पाठवतात। आम्ही कुठून कार्ड द्यावं? आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत ना। त्यांचं म्हणणं आहे हे 1500 रुपये 1600 रुपये घेता एका फॉर्मचे, असं त्यांचं म्हणणं। आम्ही फक्त ऑनलाईन करून देतो, त्यांचं म्हणणं काय? आम्ही फॉर्म ऑनलाईन केले, लोकांच्यावरून मंजूर झाले, त्यांना कार्ड द्यायला पाहिजे तर ते आमच्याकडे पाठवतात। आम्ही कुठून कार्ड आणून देणार त्यांना? आम्ही सरकारी कर्मचारी नाही, सरकार आमच्या ऑफिसमध्ये कार्ड प्रिंट होत नाही। कार्ड प्रिंट झाले असते मी स्वतः प्रिंट करून दिले असते। साहेबांनी एका कार्डची किती मागणी केली?
पैसे मागितले ना साहेबांनी तुम्हाला? हा जो एवढा सगळा प्रकार झाला, आपण फिर्याद दिली, त्यांनी तुमच्या विरुद्ध फिर्याद दिली, तर त्या फिर्यादीमध्ये आपण काय नमूद केलेलं आहे की काय झाला बुवा प्रकार, किती रुपये मागणी केली होती साहेबांनी? साहेबांनी मला 800 रुपयाची मागणी केली होती पर कार्डची. बरं, अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी तक्रार दिलेली, 800 रुपयाची मागणी केली होती. तुम्ही साहेबांना काही पेमेंट केलेलं आहे का अगोदर? कारण की अगोदर कसं होतं, बाहेर ऑनलाईन चालू होतं, नंतर नियम बदलले, कंपनीचे नवीन नियम आले, त्यांनी कंपनीचे माणसं बसवले तिथे ऑनलाईन करण्यासाठी, तर लोकांना पाठवले, तर लोकांचे फॉर्म ऑनलाईन डबल इलेक्शन लागलं, मोठे मोठे 2 इलेक्शन लागले, त्याच्यामुळे बरेचसे फॉर्म रिजेक्टमध्ये गेले. तर लोकांचं काम वेळेवर न झाल्यामुळे लोक जरा विस्कळीत होत होते. तर वेळेवर काम न होत नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या लोकांचे काम करून द्या, कोणी काम करायला तर तयार नव्हते. मग ते बोलले की तुम्ही काहीतरी द्या, आमचे काम आम्ही तुमचे कामं करून देतो. तुम्ही किती लोकांची कामं सांगितले होते की तुमच्या इतक्या लोकांची कामं करून द्या? आम्ही लोकांचे ऑनलाईन फॉर्म भरलेले होते, परंतु जर का 200 रुपये, जवळपास किती लोकांची भरलेली होती? जवळपास माझ्याकडे 200-250 लोकांचे बाकी होते. जर का 200 रुपये भरून जर का मी फॉर्म भरतोय आणि जर का मला 800 रुपयाची कार्डची मागणी होते, तर मी काय करणार सांगा तुम्ही? आतापर्यंत किती फॉर्म भरले आपण दुकान? मी फॉर्म तर तसे भरले, ऑनलाईन केलेले. किती केले आतापर्यंत? एका एजंटनी आपल्याला मारहाण केल्याच्याबद्दलची तक्रार आपण जामनेर पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे. नेमका काय प्रकार झाला? नुकताच मी ऑफिसला आलो दुपारी आम्ही सोमवार ते गुरुवार आमची कार्ड वाटपची वेळ असते, त्या टायमाला मी ऑफिसला आलो. जसं त्याला कळताच तो तिथं आला ऑफिसला आणि मला कार्डाची मागणी करायला लागला. जे कार्ड त्याचे ऑनलाईन केले ते मला कार्ड दे असं म्हणत होतो. असे म्हणून तुम्हाला धमकी द्यायला लागला. कोण आहे तुम्ही बाहेर? विष्णू उंबरकर म्हणून असं नाव आहे, तुम्ही इथं राहत नाही म्हणे, तुम्हाला बाहेरून यायला लागतं म्हणे, एकदा विचार करा म्हणे. तुम्ही काय व्यवसाय त्याचा? ऑनलाईन सेंटर आहे काहीतरी त्याचा. तो म्हणे माझे इथं भरलेले कार्ड आहे तर मला ते द्या. आणि कार्ड बांधकाम कामगाराचे. तर त्याला एकच सांगितलं, जो सदर व्यक्ती असेल, जो कामगार असेल, त्याच्याच घरच्यांना किंवा त्यालाच असं दिलं होतं. मुलगा मुलगी नवरा बायको फक्त त्यांना दिलं होतं कार्ड. बाकी इतर व्यक्ती कोणीच नाही, ओळखीचा भाऊ वगैरे काका वगैरे चालत नाही. यापूर्वी देखील असं काही धमक्या वगैरे दिल्या गेल्या होत्या का आपल्याला? हां, याच्या अगोदर पण झालं होतं. शिवीगाळ केली होती. याच्याबद्दल आम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसला कंप्लेंट टाकली होती आणि आपल्या BJP कार्यालयामध्ये पण सांगितलं होतं की बा याच्याशी धमक्या येत आहे आम्हाला आणि आम्हाला कामात अडथळा निर्माण करतोय. नेमकं तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते इतकं फोर्स का करताय नेमकं इतर लोकांचे कार्ड घेण्यासाठी? त्यामागचं काय कारण आहे? लोकांना तो पैशाची मागणी करतोय. जसं त्यांचे फॉर्म आता भरले तिकडे जाता, नंतर आपल्याकडं त्यांचे सबमिट होता, फॉर्म चेक होता, व्हेरिफिकेशन, तर तो त्या लोकांचे कार्ड स्वतःहून मागतो आणि लोकांना कॉल करून त्यांच्याकडनं पैशाची मागणी करतो. असे बरेच व्यक्ती आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे पैशाची मागणी केलेली. आणि आपली कार्ड द्यायची प्रोसेस रीतसर कशी आहे? मग त्यांचे फॉर्म चेक होता, व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर त्यांचे कार्ड प्रिंट होऊन येतात. याचं असं म्हणणं आहे की आज फॉर्म द्यायला गेलो असताना साहेबांनी मला सांगितलं की मला याची प्रत्येक फॉर्मला 800 रुपये लागतील. यावर आपली काय प्रतिक्रिया? आम्ही व्यक्तींकडनं 1 रुपये घेतो, त्याला का 800 सांगू? आणि दुसऱ्या व्यक्ती कुणाला देतच नाही तिऱ्या व्यक्तीला, कारण टोटल रेकॉर्ड असतो. थंब आणि अंगठा, थंब आणि सिग्नेचर हे दोघी घेतले जातात. आम्ही पहिले सिग्नेचर किंवा थंब घेत होतो, आता त्यांचे स्पेशली थंब पण घेतलेले. तुम्ही रेकॉर्डला चेक करू शकता की बाबा कुणाकुणाचे कार्ड आपल्या ऑफिसमधून वाटप झाले. संबंधित व्यक्तीकडून आपण पैशाची मागणी करत असल्याचा आरोप आपल्यावर त्यांनी केला आहे. नाही सर, मग त्यावरच भांडण झालं ना, त्यावरच वाद झाले त्याची, त्यावरच तिने हात उघडलाय. पहिले कार्डाची मागणी करतो, मी नकार दिलास त्याने माझ्या हाताचा प्रयत्न केला, म्हणजे धक्काबुक्की केली. संबंधित व्यक्ती जे म्हणताय की तुम्ही 800 रुपये मागतात, तसा काही प्रकार नाही सर. 1 रुपयाचं कार्ड आम्ही सगळ्यांना सांगतो, 1 रुपयाचं कार्ड आहे, 1 रुपयाची सरकारी गव्हर्नमेंट फी आहे, तेवढी ती भरायला लागते फक्त. त्यांचे लॅपटॉप पण तुमच्याकडे असं त्यांचं म्हणणं आहे. लॅपटॉप मॅडम माझ्याकडे स्वतःचा माझा लॅपटॉप आहे, त्याचा लॅपटॉप मी घेऊन काय करू? आणि ते झालं, तो लॅपटॉप मला का देईन? मी त्या गोष्टीत मी त्याचा लॅपटॉप घेतला नाही, काय घेतला नाही. तो घेऊन डायरेक्ट माझ्या खिशे चेक करायला लागला, माझा मोबाईल हिसकायला लागला, माझा शर्टाचं बटन फाडलं आणि मला डायरेक्ट ऑफिसमध्ये ढकलून दिला. नेमकं डायरेक्ट कसं काय त्यांनी आक्रमण केलं असं? त्याने काय सांगितलं, मी तुम्हाला पैसे देतो म्हणे, मला माझे कार्ड द्या. म्हटलं असं होत नाही, जो व्यक्ती सदर व्यक्ती तोच लागतो, आम्ही अशा कोणाला कार्ड देतच नाही. पैसे कोण दे? हां, पैसे कार्डाचे पैसे तो सांगत होता. म्हणजे तुला कार्डाचे एवढे पैसे देतो. म्हटलं तसं काय होत नाही. किती रक्कम तरी साधारण किती रक्कम सांगितली? नाही, तोच म्हटला ना, मी तुला पैसे देतो बुवा. प्रति कार्ड किती रुपये देतो असं सांगितलं? तसं पैशाचा त्यानं उल्लेख केला नाही, मी पैसे देतो असं बोलला तो. मग तुम्ही ते पैसे घेण्यास आणि कार्ड देण्यास नकार दिला, म्हणून आपल्याला
मारहाण झालं होतं. हो. आणि याच्या अगोदरपासून आहे ना तुम्हाला कॉलवर कॉल करत होता, मी त्याचे कॉल उचलत नाही, त्याचे कॉल डायरेक्ट रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेले आहे. त्यावरनं त्याला तो संताप आलेला आहे की त्याचे कार्ड न मिळालं आणि तो मला धमकी देत होता पहिलीच. आतापर्यंत त्याचे किती कार्ड काढलेले आहेत तुम्ही? आम्ही कार्ड काढतच नाही, कार्ड वरतून येतात. वरतून आलेले किती दिलेले? येणारे लोक तेवढं आम्ही कॅल्क्युलेशन सांगू शकत नाही, म्हणजे आम्हाला अंदाज नाही त्या गोष्टीचा, कारण की ते सगळं ऑनलाईन प्रोसेस असते. जे लोक येतात त्या लोकांना आम्हाला डायरेक्ट देता येतात कार्ड, त्या लोकांचे नावं चेक होता, तेच लोक असतील त्यांचं कार्ड दिलं जातं. आता तो कुठला भरतो कसा भरतो ते नाही माहिती, कारण की ते कॉन्ट्रॅक्टर बेस. हा समोर तेजेच कार्ड दिले जातात. एजंटच्या हातात नाही, तुम्ही नाही, देत नाही कार्ड. हार्ड कॉपी आपल्याकडे असते ना, हो हार्ड कॉपी आपल्याकडे आहे, तिच्यावर सही शिक्के असतात. सही शिक्के सगळे. ते टॅली नाही होत का? होता ना होतं ना. ₹1 सगळं टोटल टाईल होतं. हम्म. दा.